नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वामी आध्यात्मिक बँक काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आपण आपली मिळकत एका सुरक्षित जागी जमा करण्यासाठी बँकेमध्ये खाते उघडून त्यामध्ये भरत असतो. त्याच पद्धतीने आपल्याकडे असलेले आध्यात्मिक पुण्य जमा करण्यासाठी स्वामी बँकेची गरज आहे. आपण आपल्या बँक खात्यातील रक्कम आपल्या सोयीनुसार आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरत असतो. त्याचप्रमाणे आपल्या समस्या सोडवण्यासाठी ज्या आध्यात्मिक पुण्याची गरज आहे ते मिळवून साठवण्यासाठी स्वामी आध्यात्मिक बँकेची आवश्यकता आहे. ही एक प्रकारची भक्ती बँकच आहे. या भक्ती बँकेमध्ये पुण्याचा साठा वाढवण्यासाठी स्वामींचे सतत नामस्मरण केले पाहिजे. पारायणे सेवा वाढवली पाहिजे. पैशाची श्रीमंती ही आजकालच्या काळाची गरज बनलेली आहे, पण भक्ती बँकेतील पुण्याची श्रीमंती पैशांच्या श्रीमंतीला उपभोगण्यास मदत करेल. नाहीतर आपण बघतो की अनेक वेळा भरपूर संपत्ती, पैसा, गाडी, बंगला असूनही व्यक्तीला सुख नसते. अशा व्यक्तीला मनाची शांती, समाधान नसते. आपल्या आध्यात्मिक बँकेतील श्रीमंती ही सेवा, उपासना करून सहज मिळवता येते आणि वाढवताही येते. या पुण्यसंचयामुळे आपल्या समस्यांमधून आपल्याला सहज मार्ग काढता येतो. जेव्हा पण आपल्यावर एखादे संकट येते किंवा आपण काही वाईट कर्म करतो किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराजांना साकडे घालतो, तेव्हा या पुण्याचा खर्च होतो. त्यामुळे आपल्या आध्यात्मिक बँकेतील पुण्यसंचयही कमी होत असतो. तो वाढवण्यासाठी सतत नामस्मरण, जप, पारायणे करावीत आणि आपल्या खात्यामध्ये पुण्यसाठा हा वाढवतच ठेवावा. तरुण वयामध्ये पुण्यसंचय करण्याची काय गरज आहे असा विचार एखाद्याला पडू शकतो. माणसाच्या आयुष्यामध्ये तरुण वय हे अत्यंत महत्त्वाचे असते. या वयामध्ये आपण जे काही करू, वागू, कमवू ते आपल्याला आयुष्यामध्ये पुढे यशस्वी करते. या वयामध्ये जे काही कर्म करणार त्याचे चांगले, वाईट असे सगळे परिणाम त्या व्यक्तीला भोगावे लागतात. हे दुःख कमी व्हावे, आपली स्वप्ने पूर्ण व्हावीत, आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे यासाठी देवाचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात. ते मिळावेत म्हणूनच तरुण वयामध्ये उपासना, पुण्यसंचय करणे गरजेचे आहे. आता मी खुश आहे, पैसे आहेत, सेवेचे नंतर बघू असे बोलून फायदा नाही. सगळे दिवस सारखे नसतात. शिवाय मृत्यूचाही काय भरोसा आहे. मरण हे सांगून येत नाही. आपण कित्येक वेळा असे ऐकले आहे की मेल्यावर काही घेऊन जाता येत नाही. सर्व काही, गाडी, बंगला, पैसा इथे सोडावे लागते. पण एक गोष्ट मात्र निश्चितच तुमच्या खात्यात जमा करू शकता, ते म्हणजे पुण्यसंचय. स्वामींच्या आध्यात्मिक बँकेत जमा केलेल्या पुण्याची फेड स्वामी व्याजसकट करत असतात. थेंबे थेंबे तळे साचे. त्यामुळे या बँकेमध्ये पुण्यसंचय वाढावा यासाठी आपल्या सेवाही वाढवाव्यात. याचा अर्थ असा नाही की कामच करू नये आणि फक्त पूजापाठ करत राहावा. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा तुम्ही सेवा, उपासना करून यामध्ये पुण्यसंचय वाढवू शकता. याशिवाय नामस्मरण ही अत्यंत सोपी सेवा आहे, ज्यानेही आपल्या आध्यात्मिक बँकेमध्ये पुण्यसंचय वाढवण्यासाठी मदत होईल. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्या वेळेला आपल्यावर काही संकट येते, आपत्ती येते, तर नाईलाज असेल त्यावेळेला स्वामींना साकडे घाला. जोपर्यंत आपल्या आवाक्यामध्ये आहे आणि जेवढे स्वसामर्थ्य आपल्याला वापरता येईल तेवढे आपल्याला वापरायचे आहे. त्या आपत्ती आणि संकटाला स्वतःहून तोंड द्यावे आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा तुम्ही स्वामींना साकडे घालू शकता, विनंती करू शकता. विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वामींवर भार टाकू नका. छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते हे लक्षात असावे. स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो. काही वेळा जर ते भेटत नसले की आपण स्वामींना दोष देतो. अशा वेळी स्वतःला प्रश्न विचारावा की आपल्या आध्यात्मिक बँकेमध्ये किती पुण्य शिल्लक आहे की नाही, आधी ते बघितले पाहिजे. आपले नामस्मरण आणि इतर सेवा वाढवली पाहिजे, म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकर मार्गी लावतील. त्यामुळे आजपासूनच तुम्हाला जमेल तसे सेवा, उपासना वाढवा आणि स्वामी बँकेमध्ये आपला पुण्य संचय करण्यास सुरुवात करा. नुसते पैशाने श्रीमंत होऊ नका, तर भक्तीने सुद्धा श्रीमंत व्हा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.